दिवसाची सुरुवात येशूबरोबर. पूर्वी आम्ही लहान असताना खूप पाऊस पडायचा आणि त्यावेळेस कधी कधी महिना सूर्य दिसायचा नाही आणि मग ह्याची तयारी अगोदरपासून करायची. मे महिन्यात सर्व काही सामान भरून ठेवायला लागायचो. स्त्रिया ज्या होत्या हे पापड लोणची बनवायच्या, त्या बरण्यांमध्ये भरून ठेवायच्या. आम्ही वडिलांसोबत आठवड्याच्या बाजाराला जायचो. तिकडून सुकी मच्छी आहे, मसाले आहे, हे सर्व काही घेऊन यायचो आणि मे महिना हा अशा प्रकारे जायचा. खूप ऊन पडायचं आणि घसा सुकून जायचा, तहान लागायची सारखी आणि आजूबाजूला सर्व असं रुष्क दिसायचं, सगळं खडखडीत दिसायचं, कारण कुठेही हिरवगार असं दिसायचं नाही. आणि मग पावसाला सुरुवात व्हायची आणि अशा वेळेस पाऊस खूप गडगडाट असायचा आणि पाऊस सतत पडत असायचा. जसं सांगितलं अगोदर की महिना सूर्य दिसायचा नाही. आणि मग अशा वेळेस कधीकधी खूप गडगडाट झालं की आम्हाला ती भीती वाटायची. आणि नंतर कधीतरी मग एकदा सकाळी उठून थोडासा पाऊस सावरल्यावर बाहेर पडल्यावर बघायचो तर सर्वकडे पाणी झालेलं असायचं. सर्व ठिकाणी पाणी वाहत असायचं लहान लहान ओढ्यांमधून आणि सर्व काही बदललेलं आम्हाला दिसायचं. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा असं बऱ्याच वेळेस घडतं की आम्हाला असं वाटतं की आमचं जीवन हे शुष्क झालेलं आहे, नीरस झालेले आहे, सुकून गेलेलं आहे. परंतु त्यावेळेस आम्ही ताणलेले असतो आमच्या ह्या रुष्क जीवनामुळे आणि जीवन कधी कधी असं वाटतं की वाळवंटासारखं झालेलं आहे. पण आम्हाला आमचं जीवन ज्यावेळेस असं अंधकारमय वाटतं त्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. स्तोत्रसंहिता 107 जर आपण वाचतो त्यावेळेस लक्षात येतं की देव वाळवंटात सुद्धा तळे निर्माण करतो आणि शुष्क भूमीमध्ये सुद्धा झरे निर्माण करतो. ज्यावेळेस आम्ही देवाचा धावा करतो त्यावेळेस तो आमचं ऐकतो, तो आमची पापाची बंधने मोडून टाकतो आणि आमचं जीवन जर वाळवंटासारखं असेल, शुष्क झालं असेल, रुष्क झालं असेल तर ते सर्व तो क्षणात बदलून टाकतो. देव सर्व काही बदलण्याची, देवाकडे सर्व काही बदलण्याची शक्ती आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 107 आणि 13व वचन, Psalm 107 and verse 13. तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.